हाय हॅलो नमस्कार. तर मला माहिती आहे मी ब्लॉग खूप दिवसांनी अपलोड करते आणि हा पण ब्लॉग 4-5 दिवसांपूर्वीचा आहे, कारण मी गावी गेली होती. कारण एक घरात छोटासा सवासण्यांचा कार्यक्रम होता. तर छान असं सगळं आवरून घेतलं गेल्यानंतर आणि जेवणाला सुरुवात केलेली. तर त्याचा काय मी शूट केलेला नाही आहे. डायरेक्ट मी हे सवासण्यांना जेवू घातलेलाच व्हिडिओ काढलेला आहे. कारण शूट करायला टाईमच नव्हता. तर नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डोंगरवाडीला गेलेलो, कारण शनिवार होता आणि श्रावणातला हा पहिलाच शनिवार होता. तर तिथे एक हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही जर कधी गेलात तर आलात तर नक्की जावा तिकडे. तर छान असं पावसाचं वातावरण होतं आणि मध्ये मध्ये पाऊस चालू होता. तर आम्ही मस्त थांबत थांबत गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि नाश्ता करायला थांबलेलो. आणि नाश्ता केलाच आणि तिथे एक छोटीशी यात्रा पण भरते आणि यात्रा भरते आणि तिथून काही घेतलं नाही असं शक्यच नाही. तर भाच्यांना असं चप्पल घ्यायचं होतं, सो ते घेतलं आणि नंतर आम्ही बाप्पांना बुक करायला गेलो. तर खूप छान छान मूर्त्या होत्या. तर तुम्ही नक्की सांगा आम्ही कोणता बाप्पा बुक केला असेल. तर नंतर थोडंसं सामान भरायचं होतं घरातलं, तर ते भरलं. तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही रानात गेलेलो फिरायला आणि कारण वातावरण खूप छान होतं, पाऊस पडल्यामुळे एकदम थंडगार वातावरण होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि आहो मला दाखवत होती की हे एवढं एवढं रान आहे. सो त्याच्यानंतर दुपारी जेवणाचं टायमिंग झालेलं, सो उपवास होता सोमवार, त्याच्यामुळे फराळ करून घेतला. आणि ह्या रानामध्ये बघू शकता शेंगा लावलेल्या भुईमुगाच्या. त्याच्यानंतर आम्ही रानात आलेलो या कामासाठी. तर आम्हाला मुंबईला जाताना या शेंगा घेऊन जायच्या होत्या. सो तुम्ही नक्की सांगा या शेंगा कोणत्या आहेत. आणि नंतर मुंबईला आल्यानंतर गावावरून आम्ही एवढं सगळं सामान आणलेलं. सो आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.